Question number 17 मधला third question same. Examine the following functions. Examine the following functions for maxima and minima. Examine the following functions for maxima and minima. F of x equal to x cube minus 9x square plus 24x. X cube minus 9x square plus 24x. This one is the function we have to examine for maxima and minima, means we have to find this function will have a maximum value at which point or minimum value at which point. First of all, for this one, differentiate this function with respect to x. F dash of x equal to x cube चा derivative 3x square minus 9x square चा derivative 18x plus 24 is the value of f dash of x. Now for maxima and minima, for maxima and minima, f dash of x equal to 0. Maximum minimum साठी condition म्हणजे first derivative 0. Therefore 3x square minus 18x plus 24 equal to 0. Divide throughout by 3. X square minus 6x plus 8 equal to 0. 3 na divide केला throughout. Now this is quadratic. Factors काय होतील याचे -2 -4, कारण -2 -4 म्हणजे -6 आणि त्यांचा मल्टिप्लिकेशन येईल +8. So here x minus 2 and x minus 4 equal to 0. X minus 2 equal to 0 or x minus 4 equal to 0 means x equal to 2 or x equal to 4. These are the values of x for maxima and minima. But now exactly at which point the function is maximum and at which point the function is minimum, we have to check for the second derivative test. So for this one, differentiate equation 1 with respect to x again. Equation 1 ला differentiate केला with respect to x. F dash of x चा derivative f double dash of x equal to right side 3x square चा derivative 6x minus 18x चा derivative 18 plus 24 चा derivative 0. That is the second order derivative f double dash of x. Now here f double dash of 2 x च्या ज्या दोन व्हॅल्यूज आपण फाइंड केल्या आहेत त्या दोन व्हॅल्यू यामध्ये सबस्टिट्यूट करायच्या. x इक्वल टू 2 जर सबस्टिट्यूट केला f डबल डॅश ऑफ 2 म्हणजेच
6 into 2 minus 18. 12 minus 18 म्हणजे minus 6 which is less than 0. म्हणजेच second derivative f double dash of 2, it is less than 0. जर सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असेल, सेकंड डेरिव्हेटिव्ह जर त्या पॉइंटला निगेटिव्ह असेल, याचा अर्थ काय? therefore f of x is maximum at x equal to 2. So x equal to 2 is the point of maxima. x equal to 2 is the point of maxima. म्हणजे त्या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू मॅक्झिमम आहे. देन फॉर सेकंड व्हॅल्यू ऑफ x, सेकंड व्हॅल्यू आपण x ची घेतलेली x इक्वल टू 4. या पॉइंटला आता फंक्शन चेक करा. f डबल डॅश ऑफ 4 म्हणजे x इक्वल टू 4 सबस्टिट्यूट करायचा आहे सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये. या ठिकाणी व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये तर 6 into 4 minus 18, 24 minus 18 म्हणजे 6, that is greater than 0. So f double dash of 2, f double dash of 4 is greater than 0. It means f of x is minimum at x equal to 4. That is x equal to 2 is the point of maxima and x equal to 4 is the point of minima. म्हणजे पॉइंट ऑफ मॅक्झिमा आणि पॉइंट ऑफ मिनिमा फाइंड करण्यासाठी काय करायचं? पहिल्यांदा दिलेलं फंक्शन डिफरन्शिएट करून f डॅश ऑफ x, मॅक्झिमा मिनिमासाठी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 असतं म्हणून त्याला 0 शी इक्वेट केलं. x मध्ये जे क्वाड्रॅटिक मिळेल ते सॉल्व्ह करून x च्या दोन व्हॅल्यू येतील. या दोन व्हॅल्यूज त्या फंक्शनच्या सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये सबस्टिट्यूट करायच्या. सेकंड डेरिव्हेटिव्ह जर निगेटिव्ह आला तर त्या पॉइंटला फंक्शन मॅक्झिमम असेल. f डबल डॅश ऑफ 2 निगेटिव्ह आला म्हणजे x इक्वल टू 2 या पॉइंटला फंक्शन मॅक्झिमम आहे. याचा अर्थ x इक्वल टू 2 असेल पॉइंट ऑफ मॅक्झिमा. त्यानंतर f डबल डॅश ऑफ 4 पॉझिटिव्ह आला, ज्या पॉइंटला फंक्शनचा सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह येईल त्या पॉइंटला फंक्शन मिनिमम असेल म्हणजेच x इक्वल टू 4 हा झाला पॉइंट ऑफ मिनिमा. तर सिमिलर क्वेश्चन जर थोडासा डिफरंटली विचारलेला असेल, त्यामध्ये फक्त काय विचारलंय, एक्झामाइन फॉर द मॅक्झिमा अँड मिनिमा, किंवा तोच क्वेश्चन असा विचारला जाईल, फाइंड द पॉइंट ऑफ मॅक्झिमा अँड पॉइंट ऑफ मिनिमा फॉर द गिवन फंक्शन. या फंक्शनसाठी पॉइंट ऑफ मॅक्झिमा x इक्वल टू 2 आणि पॉइंट ऑफ मिनिमा x इक्वल टू 4 असेल. आणि जर क्वेश्चन असा विचारला, फाइंड द एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन किंवा फाइंड द मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन, तर मात्र यामध्ये आणखी फर्दर प्रोसेस इन्क्रीज होईल.
असा एक क्वेश्चन आपण घेऊया. राईट डाऊन क्वेश्चन. फाइंड द extreme values of the function extreme values of the function f of x equal to f of x equal to x cube minus 9x square plus 15x plus 3. So in this one we have to find the extreme values of function. Extreme values of function म्हणजे आपल्याला यामध्ये maximum value and minimum value of function find करायचे. First of all, differentiate this function with respect to x. F dash of x equal to 3x square minus 18x plus 15 हा झाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. फॉर मॅक्सिमा अँड मिनिमा, फॉर मॅक्सिमा अँड मिनिमा काय होईल मॅक्सिमा मिनिमासाठी? एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0 म्हणजेच 3x स्क्वेअर मायनस 18x प्लस 15 इक्वल टू 0. थ्रूआउट याला 3 ने डिवाइड करायचं आहे. एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 5 इक्वल टू 0. 3 ने डिवाइड केलं. फॅक्टर्स या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे होतील -5 -1 कारण ॲडिशन पाहिजे -6 मल्टिप्लिकेशन +5. सो x -5 x -1 will be the factors of this quadratic equation. यामध्ये x -5 इक्वल टू 0 और x -1 इक्वल टू 0 म्हणजेच x इक्वल टू 5 और x इक्वल टू एक्सच्या 2 व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या. यापैकी फाइंड केल्या यापैकी कुठल्या व्हॅल्यूसाठी मॅक्सिमम आहे आणि कुठल्या व्हॅल्यूसाठी मिनिमम आहे हे अजूनही एक्झॅक्टली डिटरमाइन झालेलं नाही. मग यासाठी सेकंड डेरिव्हेटिव्ह आधी फाइंड करायचा आहे. सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजेच एफ डबल डॅश ऑफ एक्स. फॉर दिस डिफरन्शिएट 1 with respect to x. with respect to x डिफरन्शिएट केला इक्वेशन 1. f डबल डॅश ऑफ x इक्वल टू काय येईल? 6x मायनस 18 f डबल डॅश ऑफ x. आता हा सेकंड डेरिव्हेटिव्ह एक्सच्या 2 व्हॅल्यूजसाठी आपल्याला चेक करायचा आहे. f डबल डॅश ऑफ 5 6 into 5 minus 18. 6 into 5 minus 18 काय तो 30 minus 18 म्हणजे 12. दॅट इज ग्रेटर दॅन 0 म्हणजेच पॉझिटिव्ह आला. सेकंड डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह असेल तर त्या पॉइंटला फंक्शन कसं असेल? therefore f double dash of 5 is greater than 0. So f of x is minimum at x equal to 5. x equal to 5 या पॉइंटला फंक्शन मिनिमम आहे.
एफ डबल डॅश ऑफ वन, दुसरा पॉईंट काय आलेला आहे, एक्स इक्वल टू वन आलेला आहे. एफ डबल डॅश ऑफ वन म्हणजे 6 इंटू वन मायनस 18 मायनस 12 विच इज लेस दॅन 0, म्हणजे ही व्हॅल्यू निगेटिव्ह आली. So f double dash of 1 is negative. So f of x is maximum at x equal to 1. इथपर्यंतचा पार्ट मागच्या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये आणि या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये एक्झॅक्टली सेम आहे. क्वेश्चनचा टाईप केअरफुली लक्षात घ्या. आता इथपर्यंतचा पार्ट सिमिलर आहे. फक्त मागच्या टाईपमध्ये फक्त एक्झामाइन करायचं होतं कुठल्या ठिकाणी मॅक्झिमम येत आहे, कुठल्या ठिकाणी मिनिमम येत आहे. आता या क्वेश्चनमध्ये काय विचारलंय, फाइंड द एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ फंक्शन, म्हणजे फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू काय येते आणि मिनिमम व्हॅल्यू काय येते हे फाइंड करायचं. मग फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू कोणत्या पॉईंटला आहे, फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू कोणत्या पॉईंटला आहे, एक्स इक्वल टू 1 या पॉईंटला. तो पॉईंट जर आपण या फंक्शन मध्ये एफ ऑफ एक्स मध्ये सबस्टिट्यूट केला तर मिळणारी व्हॅल्यू ही फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू असेल. फंक्शन मॅक्झिमम कोणत्या पॉईंटला आहे, एक्स इक्वल टू 1 या पॉईंटला. ती जर व्हॅल्यू आपण एफ ऑफ एक्स मध्ये सबस्टिट्यूट केली तर मिळणारी फंक्शनची व्हॅल्यू म्हणजेच त्या फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू असेल. आणि फंक्शन मिनिमम कुठल्या पॉईंटला आहे, एक्स इक्वल टू 5 या पॉईंटला. मग जर आपण एक्स इक्वल टू 5 सबस्टिट्यूट केला दिलेल्या फंक्शनमध्ये तर मिळणारी व्हॅल्यू म्हणजेच फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू असेल. आता यामध्ये फर्दर पार्ट काय होईल पहा. देअरफॉर एफ ऑफ एक्स इज मॅक्सिमम at x equal to 1 and minimum at x equal to 5. x equal to 1 ला फंक्शन मॅक्सिमम आहे, x equal to 5 ला फंक्शन मिनिमम. f मॅक्स म्हणजे फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू कुठल्या पॉईंटला आहे, कुठल्या पॉईंटला आहे फंक्शनची व्हॅल्यू मॅक्सिमम, x इक्वल टू 1. मग ही व्हॅल्यू दिलेल्या फंक्शन मध्ये म्हणजे एफ ऑफ एक्स मध्ये सबस्टिट्यूट करायची आहे. मग एफ मॅक्स म्हणजेच एफ ऑफ 1, एफ मॅक्स म्हणजे एफ ऑफ 1. आता यात एक्स ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट करा. काय पहा, 1 क्यूब मायनस 9 इंटू 1 स्क्वेअर प्लस 15 इंटू 1 प्लस 3. दिलेल्या फंक्शन एफ ऑफ एक्स मध्ये एक्स ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट केली इक्वल टू 1 मायनस 9 प्लस 15 प्लस 3 इक्वल टू काय पहा, 15 प्लस 3 म्हणजे 18, 18 प्लस 1 म्हणजे 19, 19 मायनस 9 म्हणजे 10, म्हणजे फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आली, 10. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन इज 10. देन मिनिमम व्हॅल्यू, मिनिमम व्हॅल्यू कुठल्या पॉइंटला येते, एक्स इक्वल टू 5 या पॉइंटला. मग एक्स इक्वल टू 5 हा पॉइंट दिलेल्या फंक्शन मध्ये सबस्टिट्यूट करा. एफ ऑफ 5 म्हणजे 5 क्यूब मायनस 9 इंटू 5 स्क्वेअर प्लस 15 इंटू 5 प्लस 3. 5 क्यूब म्हणजे 125 मायनस 5 स्क्वेअर येतो 25, 25 इंटू 9, 25 इंटू 9 225 प्लस
75 आणि प्लस पुढे 3. 15 into 5 म्हणजे 75. 125 plus 75. 125 plus 75 किती येतो? 200. आणि 200 minus 25 म्हणजे तो येईल -25 plus 3. आणि -25 plus 3 म्हणजे -22 will be the minimum value of function. म्हणजे त्या फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू येते 10 आणि मिनिमम व्हॅल्यू येते -22. ती फाइंड कशी करायची हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा काही गडबडीमध्ये होतं काय की या ज्या व्हॅल्यूज आपण फाइंड केलेल्या आहेत, काही जण याच व्हॅल्यू 12 आणि -12 याच व्हॅल्यू मॅक्सिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू म्हणून लिहितात. या व्हॅल्यूजचा काहीही उपयोग नाही. हे फक्त कशासाठी पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते त्यासाठी सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे. मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा मिनिमम व्हॅल्यू जर फाइंड करायचे असेल तर x इक्वल टू ज्या व्हॅल्यूला मॅक्झिमम आहे ती व्हॅल्यू या फंक्शन मध्ये सबस्टिट्यूट करायची आहे आणि ज्या ठिकाणी फंक्शन मिनिमम आहे ती x ची किंमत पुन्हा यामध्ये सबस्टिट्यूट करायची आहे. मुख्य डिफरन्स दोन्ही टाईपच्या एक्झाम्पल्स मधला. त्यानंतर मॅक्झिमम मिनिमाचेच ॲप्लिकेशन्स, फक्त क्वेश्चन्स थोडेसे डिफरंटली विचारलेले. फाइंड फाइंड two positive numbers. Find two positive numbers x and y, x and y, such that
such that x plus y equal to 16, x plus y equal to 16, and sum of whose cube sum of whose cube sum of whose cube is minimum. आता यामध्ये क्वेश्चन कशा पद्धतीने आहे पहा. Two numbers are x and y such that their sum is म्हणजेच x plus y equal to 16 दिलेला आहे. In this one x and y are numbers such that x plus y equal to 16 these are the examples from the very most important group. This one we have to find the numbers x and y such that their addition is x plus y equal to 16. Now here in this group of examples, the first relation is given in between x and y to convert the function in the form y equal to f of x. y equal to f of x या टाईपमध्ये या फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी फर्स्ट रिलेशन दिलेलं असतं. म्हणजेच x प्लस वाय इक्वल टू 16 आहे. यावरून आपण y इक्वल टू लिहू शकतो 16 minus x. Let this is equation number 1. Now here we have to find these numbers x and y such that sum of their cubes च्या क्यूबचे ॲडिशन हे मिनिमम असणं आवश्यक आहे. सम ऑफ their cubes is minimum. Sum of their cubes means x cube plus y cube. दोन नंबर्स आहेत x आणि y. त्यांचं ॲडिशन दिलेलं आहे 16. दोन कंडिशन्स कशात पहा. फर्स्ट कंडिशन x प्लस वाय इक्वल टू 16 दिलेलं आहे. अँड सम ऑफ their cubes should be minimum. Sum of their cubes means x cube plus y cube. ही ॲडिशन मिनिमम असण्यासाठी आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत. सो हियर सम ऑफ the cubes of x and y is suppose s equal to x cube plus y cube. S equal to x cube plus y cube. The sum should be minimum. हे ॲडिशन मिनिमम असणं आवश्यक आहे. यासाठी आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत. सो हियर फॉर दिस वन फ्रॉम इक्वेशन 1 हे रिलेशन कम्प्लिटली फक्त एका व्हेरिएबलमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी पहिलं रिलेशन दिलेलं असतं. s इक्वल टू एक्स क्यूब प्लस वाय ची किंमत 16 मायनस एक्स या ठिकाणी सबस्टिट्यूट करायची आहे.
that is 16 minus x bracket cube. This one is the required sum. Now this sum should be minimum. This sum is now function of x. त्यालाच आपण f of x असे म्हणू शकतो. This value should be minimum. For that we have to find the values of x and y. Questions मधल्या values कशा पद्धतीने यूज केल्या गेल्यात पहा. First of all, we have to find the two numbers x and y. दोन नंबर्स आपल्याला अशा पद्धतीने फाइंड करायचे, त्यांचं ॲडिशन दिलेलं आहे 16, म्हणजेच x प्लस वाय इक्वल टू दिलेला आहे 16. कारण आपण y ची व्हॅल्यू फाइंड केली इन टर्म्स ऑफ x. ॲक्च्युअल रिक्वायरमेंट काय क्वेश्चन मधली, सम ऑफ देअर क्यूब्स शुड बी मिनिमम. त्यांच्या क्यूब्सचं ॲडिशन, दोन नंबर्स अशा पद्धतीनं फाइंड करायचे आहेत की त्यांचं ॲडिशन पाहिजे 16 आणि त्यांच्या क्यूबचं ॲडिशन मिनिमम पाहिजे. ॲडिशन 16 म्हणजे x प्लस वाय इक्वल टू 16 आणि त्यांच्या क्यूबचं ॲडिशन म्हणजे x क्यूब प्लस वाय क्यूब हे मात्र मिनिमम पाहिजे. मग ते ॲडिशन आपण सम यस कन्सिडर केलं. y ची व्हॅल्यू इक्वेशन 1 वरून सबस्टिट्यूट केली म्हणजे समचं हे जे फंक्शन आहे ते कम्प्लिटली एक्सच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालं. नाव फॉर मॅक्झिमा अँड मिनिमा. मॅक्झिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू यासाठी कंडिशन काय असते, for maxima and minima, for maximum value and minimum value of function, first derivative should be 0. मग याचा आपल्याला आधी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करावं लागेल. सो डिफरन्शिएट दिस with respect to x. Differentiate with respect to x. ds upon dx equal to x cube चा डेरिव्हेटिव्ह 3x square plus 16 minus x bracket cube चा डेरिव्हेटिव्ह 3 into 16 minus x ब्रॅकेट स्क्वेअर आणि पुन्हा त्या ब्रॅकेटचा म्हणजे 16 मायनस x चा डेरिव्हेटिव्ह तो येईल -1. 16 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस x चा डेरिव्हेटिव्ह -1. that is ds upon dx is equal to 3x square plus into minus 3 in bracket 16 minus x bracket square. This is value of ds by dx. A function will be maximum or minimum if its first derivative is 0. मॅक्झिमम मिनिमम साठी कंडिशन काय, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0. इथे मॅक्झिमम किंवा मिनिमम कुठली व्हॅल्यू पाहिजे, यस म्हणजेच सम. ही सम मॅक्झिमम किंवा मिनिमम पाहिजे. ही सम मॅक्झिमम किंवा मिनिमम असण्यासाठी त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय पाहिजे, 0. मग हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आधी 0 शी इक्वेट करून आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायला लागेल की कुठल्या व्हॅल्यूसाठी ते फंक्शन मॅक्झिमम येतं किंवा मिनिमम येतं. कंप्लीट प्रोसेस मागच्या टाईप सारखीच आहे, फक्त यात एक्स्ट्रा पार्ट हा आहे. एक्स आणि वाय मधलं जे रिलेशन आहे त्यावरून हे सम हे फंक्शन ॲझ्युम करायचं आणि त्याला कम्प्लिटली एक्सच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. ds upon dx should be 0 for maxima and minima. So here for maxima and minima, ds upon dx should be equal to 0. क्वेश्चन मध्ये जरी फक्त मिनिमम व्हॅल्यू विचारलेला असेल तरी पहिल्या डेरिव्हेटिव्हवरून आपल्याला फंक्शन त्या पॉइंटला एक्झॅक्टली मिनिमम आहे किंवा मॅक्झिमम हे लक्षात येत नाही. त्यामुळे फर्स्ट डेरिव्हेटिव्हसाठी तरी आपल्याला फॉर मॅक्झिमा अँड मिनिमा या दोन्हीसाठी कॉमन असणारी कंडिशन यूज करावं लागेल. फॉर मॅक्झिमा अँड मिनिमा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह शुड बी 0. ds अपॉन dx इक्वल टू 0. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 कन्सिडर करू. dx स्क्वेअर minus 3 in bracket 16 minus x bracket square
equal to 0. First derivative should be 0. 2 out 3 ने डिवाइड करता येईल म्हणजे x square minus 16 minus x bracket square equal to 0. आता हे सॉल्व करत असताना 16 minus x bracket square a minus b bracket square चा फॉर्म्युला वापरून एक्सपांड हे दोन प्रकारे सॉल्व करता येईल यापुढे. एक म्हणजे 16 मायनस x ची टर्म राईट साईडला घ्यायची आणि दोन्ही बाजूंचं स्क्वेअर रूट घ्यायचं, पण स्क्वेअर रूट घेताना प्लस ऑर मायनस या दोन्ही व्हॅल्यूज घेणं आवश्यक राहील, नाहीतर मग x ची एकच किंमत मिळेल. त्यामुळं ॲज युजल एक्स स्क्वेअर मायनस ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर घ्या 256 मायनस 32x प्लस x स्क्वेअर इक्वल टू 0. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केला. 16 स्क्वेअर म्हणजे 256 मायनस 32x आणि प्लस एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर मायनसनी ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा. मायनस 256 प्लस 32x मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल होतील. 256 राईट साईडला घ्या, प्लस होईल 32x इक्वल टू 256 x इक्वल टू 256 अपॉन याला आपण 16 ने डिवाइड करू शकतो. न्यूमरेटरला येईल 16, डिनॉमिनेटरला येईल 2, म्हणजेच x इक्वल टू काय आला 8 आला. एकच व्हॅल्यू मिळाली x. पण या व्हॅल्यूसाठी फंक्शन मॅक्झिमम आहे किंवा मिनिमम हे मात्र अजून एक्झॅक्टली डिटरमाइन नाही आहे. कारण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 दिस इज द कॉमन कंडिशन फॉर मॅक्झिमा ॲज वेल ॲज मिनिमा. या व्हॅल्यूसाठी x इक्वल टू 8 या व्हॅल्यूसाठी मॅक्झिमम आहे किंवा मिनिमम हे जर चेक करायचं असेल तर यासाठी आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट घेणं आवश्यक आहे. सो हिअर differentiate equation 2 with respect to x now. Differentiate equation 2 with respect to x. Second equation जर with respect to x differentiate केला, ds upon dx चा डेरिव्हेटिव्ह d2s upon dx square equal to right side 3x square चा डेरिव्हेटिव्ह 6x minus 3 into 2 म्हणजे 6. इक्वेशन 2 डिफरन्शिएट करायचं आहे. 3 into 2 म्हणजे 6 इन ब्रॅकेट 16 मायनस x आणि पुन्हा 16 मायनस x चा डेरिव्हेटिव्ह काय -1. इक्वेशन 2 डिफरन्शिएट करत असताना 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येईल 6x मायनस 3 इंटू ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, मग 3 into 2 म्हणजे 6 इंटू 16 मायनस x आणि पुन्हा 16 मायनस x चा डेरिव्हेटिव्ह -1. आता यात 6x मायनस इंटू तो पुढचा एक मायनस आहे तो प्लस होऊन जाईल, म्हणजे 6 झाला प्लस 6 न जर मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटमध्ये 6 इंटू 16 काय येणार +96 आणि प्लस इंटू मायनस -6x. आता हे 6x आणि -6x काय झाले सेकंड डेरिव्हेटिव्ह तर कॉन्स्टंट मिळाला 96. त्यात जर x ची किंमत आपण 8 टाकली तरी पण व्हॅल्यू कशी राहणार आहे 96 ही व्हॅल्यूज राहणार आहे, पॉझिटिव्हच व्हॅल्यू राहणार आहे. म्हणजेच x इक्वल टू 8 साठी फंक्शन कसं असेल मिनिमम असेल. फॉर x इक्वल टू 8 द फंक्शन विल बी मिनिमम. आता पहा d2s
अपॉन dx स्क्वेअर इक्वल टू आला 96 at x equal to 8 also d2s by dx square equal to येईल 96 म्हणजे ग्रेटर दॅन 0. कारण तो कॉन्स्टंट आहे x इक्वल टू 8 सबस्टिट्यूट केला तरी पण व्हॅल्यू त्याची काय राहणार आहे 96 राहणार आहे. मग x इक्वल टू 8 या ठिकाणी त्याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह 0 येतोय, सॉरी पॉझिटिव्ह येतोय, म्हणजेच ते फंक्शन x इक्वल टू 8 ला कसं आहे मिनिमम आहे. मग x इक्वल टू 8 हा असेल पॉइंट ऑफ मिनिमा. आणि आपल्याला सम मिनिमम असतानाच x आणि y च्या किमती फाइंड करायच्या. x ची किंमत काय मिळाली 8, त्यावरून y ची किंमत फाइंड करायची. इक्वेशन 1 मध्ये जर सबस्टिट्यूट केला तर y इक्वल टू काय येणार 16 मायनस 8 दॅट इज इक्वल टू 8. एवढा पार्ट कंप्लीट करा आधी. म्हणजे यामध्ये प्रोसिजर कशी आहे पहा. पहिल्यांदा जे फंक्शन मिनिमम किंवा मॅक्झिमम पाहिजे ते फंक्शन म्हणजे यस गृहीत धरलेलं आहे. दिस फंक्शन इज सम ऑफ देअर क्यूब्स म्हणजे x क्यूब प्लस y क्यूब दॅट शुड बी मिनिमम. y ही व्हॅल्यू रिप्लेस केली आहे 16 मायनस एक्स म्हणजे पूर्ण फंक्शन x मध्ये कन्वर्ट झालं. दिस फंक्शन यस शुड बी मिनिमम. हे मिनिमम असण्यासाठी आपल्याला आधी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतला, एक्सच्या व्हॅल्यू फाइंड केल्या. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मॅक्झिमम मिनिमासाठी 0 शी इक्वेट केला, एक्सच्या व्हॅल्यू फाइंड केल्या. नंतर त्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आला, म्हणजेच फंक्शन मिनिमम असेल. फंक्शन कुठला यस. सो यस इज मिनिमम फॉर एक्स इक्वल टू 8. therefore yes is minimum for x equal to 8. And now from equation 1 y equal to 16 minus 8 equal to काय येणार 8. therefore sum of the cubes of x and y
sum of the cubes of x and y is minimum if x equal to 8 and y equal to also 8. Find two positive numbers. Find two positive numbers whose sum is 24. Whose sum is 24 and whose product is maximum. And whose product is maximum. We have to find here the two positive numbers. असे दोन पॉझिटिव्ह नंबर्स फाइंड करायचे की ज्यांचं ॲडिशन आहे 24 आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन हे मॅक्झिमम पाहिजे. Product should be maximum. So here first of all let x and y be the required number. Required numbers. Required positive numbers. X and y हे required positive number आपण गृहीत धरले. These numbers are such that their sum is 24 म्हणजेच x plus y equal to 24. So here y equal to 24 minus x. This one is the first condition. Now here their product should be maximum. या ठिकाणी फंक्शन हे प्रोडक्टचं असणार आहे. मागच्या एक्झाम्पल मध्ये सम ऑफ दिअर क्यूब्स शुड बी मिनिमम म्हटलं होतं. त्यामुळे सम ऑफ क्यूब्स एक्स क्यूब प्लस वाय क्यूब हे आपण फंक्शन घेतलं. या ठिकाणी मॅक्झिमम पाहिजे प्रोडक्ट. Product of these two numbers should be maximum. So here let product of these numbers is p equal to x into y. Y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून फंक्शन x मध्ये कन्वर्ट करायचं. that is x into 24 minus x from 1. इक्वेशन 1 वरून y ची व्हॅल्यू यूज करायची. p इक्वल टू x ना मल्टिप्लाय करा ब्रॅकेट मध्ये म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेताना u इंटू v च्या वापरायची गरज नाहीये. that is 24x minus x square. p equal to 24x minus x square. Differentiate now. For maxima and minima, we have to find its first derivative and equate it to 0. Differentiate with respect to x. That is dp by dx. 24x चा derivative will 24 minus x square चा derivative will 2x. For maxima and minima, for maxima and minima, this first derivative dp upon dx should be 0. First derivative 0 पाहिजे. म्हणजेच
24 minus 2x equal to 0. 24 equal to 2x. So x equal to 12. एकच व्हॅल्यू मिळाली आहे, पण या व्हॅल्यूसाठी फंक्शन मॅक्सिमम आहे किंवा मिनिमम हे एक्झॅक्टली आपल्याला डिटरमाइन करायचं. मग मॅक्सिमम आहे की मिनिमम दोन्हीपैकी काय यासाठी आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट घेणं आवश्यक आहे. दॅट दिस इज इक्वेशन नंबर 2. डिफरन्शिएट 2 with respect to x second derivative equal to 24 चा डेरिव्हेटिव्ह येईल 0 मायनस 2x चा डेरिव्हेटिव्ह येईल -2. आपण कॉन्स्टंट आला पण निगेटिव्ह आलेला आहे, म्हणजेच लेस दॅन 0. therefore this second derivative is less than 0 at x equal to 12 also. कारण x ची व्हॅल्यू जरी 12 असेल तरी तो कॉन्स्टंट असल्यामुळं सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्हच राहणार. therefore p is maximum at x equal to 12. p means product is maximum at x equal to 12. यावरून y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. therefore from equation 1 y equal to 24 minus 12 y equal to 12, and hence the product is maximum if x equal to 12 and y is equal to 12. Final answer will be, therefore product is maximum if x equal to 12 and y is also equal to 12. आजचा होमवर्क म्हणजे हेच 2 क्वेश्चन आज जे सॉल्व्ह केले ते पुन्हा एकदा स्वतःहून घरी गेल्यानंतर सॉल्व्ह करायचे.